विदर्भातल्या नागपूर, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा या सगळ्या भागामध्ये सोयाबीनच्या पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि रात्रीतच संपूर्ण पीक जळून जातं अशी परिस्थिती विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात दिसायला लागलेली आहे. आमचे सहकारी राजू तिमांडे यांनी त्याचं एक सॅम्पल मला आणि अमोल कोल्हे खासदार यांना दाखवायला आणलेलं आहे. तर मुळे महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या सोयाबीनच्या नुकसानीची आणि बुरशीजन्य जो रोग आलेला आहे त्याच्याशी तातडीने राज्य सरकारने त्याच्यावर काही कृती केली पाहिजेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. मागच्या वेळी अतिवृष्टीमुळं सोयाबीनसारखी पिकं गेली. आज पुन्हा बऱ्यापैकी पिकं येतील असा अंदाज होता, पण पावसाने थोडासा म्हणजे बराच कालखंड असा गेला की पाऊसच झाला नाही आणि आता त्यानंतर बुरशीजन्य रोग आलेला आहे. त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान सोयाबीनच्या झालेलं आहे आणि राज्य सरकारने त्याकडे तातडीने दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पंचनामे करून पुढचं पाऊल त्यांना नुकसान भरपाईचं तातडीनं उचललं पाहिजे. काही लाख हेक्टरवर सोयाबीन असतं विदर्भात आणि त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याचे आकडे वेगळे आहेत. फक्त आपल्या नुसत्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याचे आकडे बघितले तर जवळपास 17-18 हजार हेक्टरवर सोयाबीन आहे. समुद्रपूरमध्ये वेगळी संख्या आहे. त्यामुळं प्रत्येक तालुक्यात सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. बुरशीजन्य रोग आल्यामुळं अचानकपणाने बुरशीजन्य रोगामुळं पिकं करपायला लागलेली आहेत आणि राज्य सरकारने याच्यात तातडीने पंचनामे करायला सुरुवात केली पाहिजे. बुरशीजन्य रोगावर ताबडतोब उपाय हुडकणं आवश्यक आहे सरकारने. कोण? कुठला ड्रग्स ड्रग्समध्ये तो अटक मोठा आरोपी आहे. गेल्या 9 महिन्यापासून उपचार सुरू होते. तर त्याच्यावर उपचार व्हावं किंवा त्याला ॲडमिट करावं म्हणून दादा भुसे यांनी फोन केला होता संबंधित प्रशासनाला. असा आरोप हा महाआमदार यांनी केला. त्यानंतर रवींद्र दंगेकर यांनी देखील आरोप केला आहे की त्यांचा दादा भुसे यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांचे संपूर्ण कॉल्स जे आहेत ते तपासण्यात यावेत. कारण दादा भुसे यांनी कॉल केल्यानंतरच त्याला तिथं ॲडमिट करून घेण्यात आलं. तो तुरुंगात असताना त्याला ॲडमिट करून 9 महिने ठेवण्यात आला आणि तो झूम करून गेला. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि मंत्र्यांनी फोन केलेले असतील आणि त्यामुळं एखाद्याला गरज नसताना ॲडमिट केलं असेल तर त्या बाबतीत ही चौकशी झाली पाहिजे. आणि कोणत्याही परिस्थितीत आता जो तुरुंगातून पळून जाण्याच्या ऐवजी हॉस्पिटलमधून पळून गेलेला आहे त्याला ताबडतोब पोलिसांनी जेरबंद करणं आवश्यक आहे. सरकारची कायदा आणि सुव्यवस्था किती ढेपाळलेली आहे आणि मंत्र्यांचे हस्तक्षेप पोलीस प्रशासनात किती वाढलेले आहेत याचं हे उत्तम उदाहरण आहे. राजस्थान, मध्य प्रदेश 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि अशावेळी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आपले उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित हे चिन्ह गोठवलं जाईल अशी देखील चर्चा आहे. कसं पाहताय? बघू, आम्ही काही सगळीकडे निवडणूक लढवणार नाही आहे. सगळीकडेच उमेदवार उभे करतो आहे असंही नाही आहे. त्यामुळं आमचे राष्ट्रीय पातळीवरचे निर्णय आहेत, पवारसाहेब घेतील आवश्यक ते निर्णय. आज तरी त्या बाबतीत आम्ही काही विचार केलेला नाही. मेळाव्याच्या संदर्भात आता शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत आपला शिवाजी पार्कवरचा जो जागा आहे तो सोडलेला आहे. दुसऱ्या ठिकाणी पर्यायी ठिकाणी ते बघता येईल. त्यामुळं ठाकरे गटाचा मेळावा त्या ठिकाणी होणारा एक झालं. कशा रीतीने बघता तुम्ही? चांगलं झालं, कारण शिवाजी पार्कवरचा मेळावा हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वेळेपासून महाराष्ट्राला ती सवय आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं भाषण हे अपेक्षितच असतं. त्यामुळे एक पाऊल मागं एकनाथ शिंदेंच्या पक्षाने घेतलं ही फार चांगली गोष्ट झाली. काही रिलेव्हंट प्रश्न असतील तर विचारावं. काही फालतू प्रश्न विचारतात. सर, अजित पवार गटाला सरकारमध्ये
जाऊन 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. आज योगायोगाचा एक 10 तारीख आहे. तर राष्ट्रवादीचं जे चिन्ह आहे त्यामध्ये 10 वाजून 10 मिनिटं हा सगळा योगायोग कसं बघता एकूण सध्या 100 दिवसांच्या प्रवासात 100 दिवसाच्या प्रवासामध्ये आमचे काही सहकारी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ज्या घटना घडलेल्या आहेत, मराठा उपोषणावर लाठी हल्ला झाला, काही महिलांच्यावरच्या गोष्टी झाल्या, आपल्या नांदेडला हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट दगावले, त्या सगळ्यांची जबाबदारी आहेच नाही का. ती जबाबदारी घेण्यासाठी एक पार्टनर वाढला. आज 100 दिवस पूर्ण झाले या निमित्ताने अजित पवारांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलं की आम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी सुद्धा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांसोबत आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचार आम्ही जपणार आहोत आणि पुढे भविष्य काळामध्ये सुद्धा तेच विचार मला आमच्या माध्यमातून याच्याला पाहायला त्याचबरोबर यांच्या संदर्भामध्ये हुकुमशाही गटाकडून शरद पवारांचा फोटो वापरला जात होता. मात्र शरद पवार साहेबांनी स्वतः आवाहन केलं होतं की माझा फोटो वापरू नका. आणि आता काही दिवसापूर्वी समीर भुजबळ यांचा वाढदिवस झाला, त्यांनी अनेक पोस्टर संपूर्ण जिल्ह्यामध्ये लावले, तिथेही पवारांचा फोटो वगळला आणि यशवंतराव चव्हाणांचा फोटो ठेवला. आज अजित पवारांनी जे पत्र लिहिले त्याच्यामध्ये सुद्धा यशवंतराव चव्हाणांचा वारंवार उल्लेख आहे, मात्र पवारांचा कुठेच उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला नाही. या सगळ्या गोष्टी यशवंतराव चव्हाण साहेब सांगायला येऊ शकत नाहीत माझा फोटो वापरू नका. पण त्याचबरोबर टोल माफीच्या संदर्भात सध्या एक देवेंद्र फडणवीस यांचा एक तो 4 चाकींना सवलत दिली आहे अशा प्रकारचा दिली का? जाहीर केली त्यांनी? त्याचा एक परंतु त्याला धरूनच सर्वच 4 चाकी गाड्यांना जर दिला जात असेल माफी, तर तुम्ही त्यांच्याकडून टोल का आकारता अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण होतो. त्या संदर्भात मराठी ॲक्ट्रेस देखील तेजस्वी पंडितांनी देखील ट्विट केलेलं आहे. 4 चाकी वाहनांना टोल माफी झाली. त्यांचा एक बाईट व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते म्हणतायत की ते सामान्य कधीचा बाईट गाड्यांना आहे? देतो आम्ही, कधीचा बाईट आहे? परवाचा बाईट आहे. आणि हाच बाईट राज ठाकरेंनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा दाखवलेला होता. आणि हे जर खरं असेल तर अशा पद्धतीने मनसैनिक प्रत्येक टोलनाक्यावरती उभे राहतील आणि जर तशी वस्तुस्थिती नसेल तर टोलनाके जाळून टाकू अशा पद्धतीने आवाहन केलं होतं. आणि त्यानंतर मुलुंड टोलनाक्यावरती जाळपोळ सुद्धा झाली. मग आता काय पुढं काय? हां, सीसीटीव्ही फुटेज पण आलेले कशाची? ते जाळण्याची. हे झालं ना, पण पुढं काय मग? आता येणाऱ्या निवडणुका आणि सध्याचं राजकारण या सगळ्या अनुषंगाने टोलचा विषय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. त्यावरून राजकारण होतंय. आपण कसं बघता या विषयाकडे? नाही, भारतीय जनता पक्षाने मागं 2014 साली सत्तेत येताना जाहीर केलेलं की आम्ही सर्व महाराष्ट्रात टोल माफी करू. पण काही ठराविक ठिकाणी टोल माफी करण्यात आली. बाकीचे मोठे टोल मात्र अजून चालू आहेत. ज्या प्रकल्पांचं खर्च पूर्ण रिकवर झालेला आहे त्या प्रकल्पावर टोल मेंटेनन्सपुरता ठेवायला हरकत नाही. पण त्यातून अव्याहतपणाने टोल घेणं, जर खर्च पूर्ण म्हणजे एखाद्या प्रकल्पावर 1000 कोटी खर्च झाले असतील आणि त्याचं व्याज मिळून आपली रिकव्हरी जर झाली असेल सरकारची, तर त्या ठिकाणचे टोल रद्द केले पाहिजेत, माफ केले पाहिजेत. ज्या ठिकाणी प्रोजेक्टमध्येच आपण कन्सिडर केलं आहे की टोल घेतला पाहिजे आणि घेणार आहोत, तर त्या ठिकाणी काही मर्यादा येतील. पण सरकारने या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू करून आवश्यक ते निर्णय घेतले पाहिजेत. मनसेचं मत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यानुसार जर त्यासाठी वाहनांना सूट दिली गेली आहे आणि राज्य सरकार त्याच्या बदल्यात तर त्या संबंधित कंपन्यांना वगैरे पैसे देत असेल 4 चाकी वाहनं सोडून दिलेली होते, परंतु 4 चाकी वाहनांकडून देखील टोल आकारला जातो आणि सरकार देखील त्याची नुकसान रक्कम जर पैसे देत असेल तर हा डबल स्कॅम, मोठा स्कॅम आहे. आणि या संदर्भात वारंवार ते प्रश्न विचारले. बरोबर आहे. त्या प्रश्नाला समोरून उत्तरं काय येतात हे बघूया आपण. त्यात आधीच त्यापाशी मतप्रदर्शन करणं योग्य नाही. ते प्रश्न विचारत आहेत आणि टोल माफ करण्याचा फार मोठा भूमिका भारतीय जनता पक्षाने 2014च्या निवडणुकांच्या दरम्यान घेतलेली होती. त्यामुळं आता पुन्हा हे टोलचं आंदोलन सुरू झालं आहे. तर मला असं वाटतं की ही संधी आहे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातले सगळे टोल रद्द करण्याची.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलेली होती. त्यामध्ये त्यांनी विधान केलं की कुठला उमेदवार कुठल्या पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवतो हे महत्त्वाचं नाही. मोदींना पंतप्रधान पुन्हा एकदा करणं हे आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी वाटेल ते करू. त्यामुळे शिंदे गटाचे सगळे आमदार हे कुठल्याही पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची तयारी दाखवत का अशी चर्चा आहे. कसं पाहताय विधान? बरोबर आहे, असंच दिसते त्यांच्या विधानावरून असंच दिसतंय. त्यामुळे वाटेल ते करून असा जो शब्द आहे, वाटेल ते करून आम्ही निवडून आणू, हा जो हे आहे त्यात कोणत्याही पक्षाकडून उभा राहायची तयारी दिसते आहे. म्हणजे बहुतेक एकनाथ शिंदेंच्या बरोबरचे सगळे सहकारी एखाद्या वेळी कमळ या चिन्हावर उभा राहण्याची शक्यता या स्टेटमेंटमधून दिसते. आता शंका येते अशी. निवडणुका जवळ येतात तशा लोकप्रिय घोषणा देखील आता किंवा त्या योजना आणल्या जात आहेत. मध्य प्रदेशच्या धर्तीवर एक लाडकी जी योजना आहे ती आज मंत्रिमंडळानं मंजूर केली आहे. काय वाटतं? आणि स्वाभाविक आहे, आता 4 महिने राहिलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू व्हायला. त्यामुळं असे काही निर्णय आपल्याला घोषणांचा पाऊस पडलेला दिसेल. कारण ज्यावेळी आत्मविश्वास कमी होतो त्यावेळी लिबरल अशा वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. त्या घोषणा आता ही सुरुवात आहे, पुढच्या 2 महिन्यात आणखीन घोषणा येतील आपल्याला. पवारांची सभा झाल्यानंतर अजित पवार गटाने 2 वेळा त्याच ठिकाणी उत्तर सभा घेतलेली होती. मात्र आता अशा प्रकारची उत्तर सभा कधी घेतली जाणार नाही असा निर्णय अजित पवार गटाकडून घेतलेला. कसं होत आहे? माझा काय त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कुठल्या सभा कशा नाव काय सभांना द्यायचं ते अजित पवार ठरवतील. त्याबद्दल मी काय बोलणं आवश्यक आहे असं मला नाही वाटत. शरद पवार यांची सभा होते त्यानंतर त्याच ठिकाणी अजित पवार गट येथे सभा घेणार नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. लडाखमध्ये इलेक्शन झालं काँग्रेस आणि मुस्लिम सर्वांमध्ये. तिकडे काँग्रेसचं बहुमताने आलं आणि भाजपला फक्त 2च सीट आले. महत्त्वाचं म्हणजे 370 काढल्यानंतर तिकडे पहिल्यांदाच इलेक्शन झालं. मात्र तिकडे काँग्रेस जास्त सीटी निवडून आला. वाटतं पुढे पण देखील इलेक्शन आहे, त्याचा फटका भाजपला पडू शकतो. त्या 5 राज्यांमध्ये ते इलेक्शन होणार आहेत त्या. आता या 5 राज्यातल्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या राज्यातले बरेचसे सर्वेक्षणं आणि अंदाज हे भाजपच्या विरोधात दिसत आहेत. त्यामुळं शक्यता आहे की सर्व राज्यात त्यांच्या विरोधी असणाऱ्या लोकांना बळ मिळेल. आता लडाखची जी घटना आहे ते लडाख, काश्मीर या भागात केंद्र सरकारने अलीकडे जे निर्णय घेतलेले आहेत मागच्या 3 वर्षात 4 वर्षात, त्याचा परिणाम आता पहिल्यांदा ज्या निवडणुका होतील त्यात दिसेलच, रिफ्लेक्ट होईलच. ते आपण म्हणताय तसं झालेलं दिसतंय. तर सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल करण्यात आलेली त्याच्यावर लवकर निर्णय घेत नसल्याने त्या संदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलले माझ्यावर भरपूर दबाव आणला जाते, पण मी त्याच्यावर बंदी पडणार नाही असं नाही. आता कोण दबाव आणतंय मला माहीत नाही, पण आम्ही तर सुप्रीम कोर्टातच गेलेलो आहोत की लवकर निर्णय व्हावा म्हणून. त्यामुळं सुप्रीम कोर्टाची तारीख आता मला वाटतं काहीतरी आहे पुढच्या काही दिवसात. शिवसेनेची जी केस चालू आहे त्याचबरोबर आम्ही जो अर्ज केलेला आहे तो एकत्रित सुनवाईसाठी येणार आहे असं मला कालच वकिलांनी सांगितलं. सर, निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी कोणाची यासाठी सुनावणी सुरू आहे. मात्र शिवसेनेच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगानं बहुमताचा विचार करून जो काही निर्णय दिलेला होता त्याचाच प्रभाव या सुनावणीवरती सुद्धा पडेल की काय अशी एक चर्चा आहे. राष्ट्रवादी खरी कोणाची हा जो युक्तिवाद दोन्ही गटाकडून आपण पाहतोय. मात्र फक्त बहुसंख्य आमदारांच्या किंवा बहुमताच्या आधारावरती जर निर्णय द्यायची निवडणूक आयोगानं भूमिका घेतली तर भूमिका सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या संदर्भातले जे निर्णय झाले त्यावेळी स्वतः सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एकत्रितपणाने जो निर्णय दिला त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आमदार गेले तर पक्ष त्यांच्या मागे जाऊ शकत नाही. आणि आज राष्ट्रवादीचं सगळं काडर, सगळे कार्यकर्ते तालुका, जिल्हा, शहर आणि राज्य आणि देश स्तरावरचे याचा जवळपास 70-80% कार्यकर्त्यांचा पाठिंबा शरद पवार साहेबांना आहे. त्यामुळं आम्हाला काही अडचण वाटत नाही. आता अन्यायच करायचं कोणी ठरवलं असेल तर माहीत नाही, पण न्याय द्यायचा असेल आणि खरा न्याय मिळणार असेल तर तो शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीलाच मिळेल असा मला विश्वास आहे. सुप्रिया सुळे यांनी काल एक ट्विट केलेलं होतं ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णाकाठचे जे पुस्तक आहे त्यात काही पंक्ती टाकलेल्या होत्या ट्विटरवरती, ज्यामध्ये RSS पासून मी 4 पावलं नेहमी दूर राहिलो
असं एक त्याच्यामध्ये वक्तव्य होतं. त्यावरती सुनील तटकरे यांनी आता एक प्रतिक्रिया दिली की 2014ला भाजपनं न मागता राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला होता, त्यामुळे त्यावेळची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. त्यावेळी हे विचार होत होते. पाठिंबा दिलेला नव्हता, त्यावेळी आम्हाला विरोधी पक्षात बसायला लागणार आहे हे दिसत होतं आणि त्यावेळी जाणीवपूर्वक समोर जे दोन मोठे पक्ष एकत्रित आलेले आहेत त्यांच्यामध्ये गैरविश्वासाचं वातावरण त्या एका विधानानं तयार झालं जे 5 वर्ष राहिलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती राजकीयदृष्ट्या सरकार स्थिर महाराष्ट्राला मिळावं यासाठी केलेलं विधान होतं. पाठिंबा देण्याचा प्रश्न नव्हता, दिलेला नव्हता. भाजपने मला नाही वाटत त्यावेळी पाठिंबा मागितलेला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.